नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर ज्याचे नाव आहे प्राजूस कॅफे मिनी मोर। तर आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे अरबीची भाजी। तर ही भाजी बनवण्यासाठी मी बाजारातून छान अशी मीडियम आकाराची अरबी घेऊन आलेली आहे। या अरबीलाच मराठीमध्ये अळूकंद असे म्हटले जाते। तर ही अरबी म्हणजेच आपण ज्या झाडांच्या पानांची अळूवडी बनवतो त्या झाडांचे जे कंद असतात त्यालाच आपण अरबी असे म्हणतो। या अरबीला मी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली आहेत। त्यासोबत मी इथे सुकट घेतलेली आहे। म्हणजे ही जी अरबी आहे ती आपण नॉनव्हेज बनवणार आहोत, म्हणजे सुकट घालून बनवणार आहोत। याची टेस्ट खूप छान लागते। तसेच इथे मी फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, त्याच्यासोबतच लसूण घेतलेला आहे। हा लसूण मी ठेचून घेतलेला आहे। त्याचसोबत इथे मी कोकम घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे हा कोकम, आमच्याकडे कोकणामध्ये हा भरपूर प्रमाणात आढळतो। तसेच इथे मी मसाल्यांमध्ये लाल तिखट, मीठ, धनेपूड, हळद हे घेतलेलं आहे। इथे आता अरबी मी कट करून घेतलेली आहे गोल आकारामध्ये। आता ही अरबी आपल्याला थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायची आहे। यामध्ये थोडं थोडं मीठ, हळद, लाल तिखट टाकून पुन्हा एकदा त्याला परतून घ्यायचं आहे। ही अरबी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे, कारण ह्यामुळे आपला घसा खवखव होऊ शकतो, म्हणजेच घशामध्ये थोडंफार खाज आल्यासारखी होऊ शकते। मग ती चांगली भाजली गेल्यामुळे मग ते खाज नाही येणार, म्हणून याला आपल्याला व्यवस्थित चांगली भाजून घ्यायची आहे। तर आपण आता ह्या भाजीला देणार आहोत फोडणी। तर फोडणी देण्यासाठी इथे मी चौकोनी बारीक चिरून घेतलेला कांदा फोडणीला टाकून घेतलेला आहे। तो चांगला आता भाजून घेणार आहे खरपूस होईपर्यंत। आता यामध्ये मी टाकून घेणार आहे लसूण। लसूण खरं तर आधी टाकायचा होता, मी विसरली, त्यामुळे आता टाकत आहे। तुम्ही सर्वात आधी लसूण टाकून घ्या आणि त्यानंतर कांदा टाकून घ्या। लसूण पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि ते सगळं भाजल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो। तर आता मी इथे टोमॅटो टाकून घेणार आहे आणि त्यावर थोडंसं झाकण ठेवून थोडा वेळ राहून देणार आहे, म्हणजे त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ पडेल। यामध्ये आता कोकम, मीठ, लाल तिखट, हळद, धनेपूड टाकून त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व चांगलं मिक्स झाल्यावर आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत सुकट। आता सुकट आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये आता गोल कापून घेतलेली फ्राय केलेली अरबी टाकून घेणार आहे। आता ही अरबी सुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता ही भाजी आत्ताच किती छान दिसत आहे। फक्त छानच नाही तर ही टेस्टला पण खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून पहा ही भाजी। आता मी या भाजीमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्या भाजीला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्या आपली भाजी शिजण्यासाठी जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून ती भाजी आपल्याला चांगली शिजायला द्यायची आहे आणि 1-2 वेळा झाकण काढून भाजी चेक करायची आहे की ती शिजली आहे की नाही, कारण जास्त शिजली गेली तर ती एकदम अशी बुळबुळीत लागते। या अरबीच्या भाजीला आपल्याला जास्त प्रमाणात शिजवायची नाहीये आणि कच्चीही ठेवायची नाहीये। योग्य प्रमाणात जर ही भाजी शिजली तर ती खायला टेस्टी लागते। तर तुम्ही आता इथे पाहू शकता, आता ही भाजी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे। तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि माझ्या जर अशाच वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। थँक्यू।